नमस्कार शेतकरी मित्रांनो. जसं जसं आता मालाला कलर येतो आहे तसं तसं हार्वेस्टिंग पण चालू झालेलं आहे आणि मालाची क्वालिटी पण निघताना दिसून येत आहे. हे पाहू शकता, अशा पद्धतीची क्वालिटी आपल्या मालाची यावर्षी निघते. आणि समोर आता दररोज 200 कॅरेट तोडायचं काम चालू आहे व्यापाऱ्याचं. आणि बाजारपेठ पण अजून पण चांगली आहे टिकून, आणि चांगले बाजारभाव भेटत आहेत. परंतु सगळा माल एकाच वेळेस आपला पिकताना दिसून येत नाही, म्हणजे कलर एकाच वेळेस येत नाही. काही ठिकाणी अजून हिरवा आहे, तर काही ठिकाणी चांगल्या पद्धतीचा कलर आलेला आहे. आता या ठिकाणी पाहिलं तर पूर्ण फळं हिरवेगार आहेत एकदम. परंतु जसा कलर येतो आहे तसं त्यांचं तोडायचं काम चालू आहे आणि बाजारपेठेमध्ये पाठवायचं काम चालू आहे. आता आपणचा जो काही बाग दिलेला आहे तो अगदी उपत्या स्वरूपात दिलेला आहे. एकाच वेळेस त्यांनी रक्कम द्यायची आणि सगळा बाग तोडून घेऊन जायचा आहे. म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये आता किलोचा भाव शेतकऱ्यांना सांगता येणार. परंतु जो चांगला माल आहे तयार होतो आहे त्याला मात्र चांगलेच बाजारभाव अजून टिकून आहेत बाजारपेठेमध्ये. आणि अशा पद्धतीने जर क्वालिटीचा माल निघत राहिला तर निश्चितपणे त्याचा फायदा होऊ शकतो आणि आपल्याला चांगलं उत्पन्न भेटू शकतं. अशा पद्धतीने ते कलर आलेला माल तोडायचं काम करतात. फक्त ज्या मालाला कलर असेल तेच माल तोडत आहेत आणि बाकीचा माल दुसऱ्या तोड्याला तोडायचं काम चालू आहे. हे अशा पद्धतीने कलरचा माल आहे पूर्ण. अशा पद्धतीने ही साईज किंवा इतका कलर आलेला माल ते तोडायचं काम करत असतात. आणि एका झाडावरती भरपूर म्हणजे 5-5, 6-6 कॅरेट माल आहे. समोर जर पाहिलं तर अशा पद्धतीने जबरदस्त माल आहे. साईज पण जसा कलर तसा होतो आहे. आणि अशा पद्धतीने आपला माल साधारणतः 10 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण बाग खाली करायची बोली आहे. आणि त्या काळात जर खाली झाला तर आपल्याला पुढच्या वर्षीच नियोजन पुन्हा करता येणार आहे.